खरं? आय अगं अशी का बघते हायस? बाळूच हाय म्या तुझा. किती दिवस झाला ग, दिसलाच नाही. पंढरपूरला गेलतो ना व. हा. आठवण आली म्हणायची घरची. बर तू बस, त्या पाणी देते. हा आय तुझा चेहरा का उतरलाय पण? तुझ्या पायी उपास करती आहे ती. हो. आय कशा पाय करतेस? बर आता तू आला आहेस ना बघ, मग आता सोडते उपास. हा मग नाही, आत्ताच्या आत्ता. बर. हा माझं नाही, लेखाचं तरी ऐक. आय मला लय भूक लागली हाय, पर तू जेवल्या बिगर म्या बी जेवणार नाही बघ. चालू दे तुमचं, खूप काम आहेत माझ्याकडे. भीमादा कुठं दिसना? अरे तो तालुक्याच्या गावाला गेला आहे कापड घेऊन. कापड शिवून घरला पैक बी आणतोय त्यो. आहे का? आधी त्याला 2 घास खाऊ तरी द्या की. हाय बाई, नंतर त्याला बोलायचं आहे तुझ्या संग. कशाचं? हा आधी तू खाऊन घे चल. बाय, पर तू खाणार असशील तर खातो म्या. हे बाबा चल. काय करत आहात? काय करतोय म्हणजे चालतो आहे. जेवण झाले ना आत्ताच. इथे घरात चालण्यापेक्षा ना जरा गावात चक्कर मारून या. अय्यो अय्यो एवढ्या उन्हात. उन्हात म्हणे, छत्री आहे ना घरात? अयो छत्री असली म्हणून काय झालं वैजयंता? ऊन काय कमी आहे? अय्यो म्हणूनच गावात तुमचा धाक राहिलेला नाही. अय्यो असं काही नाही, गावात अजून माझा मान आहे खूप खूप. मान आहे त्याबद्दल माझे काही म्हणणे नाही. धाक राहिला नाही म्हणते मी. आणि असेच चालू राहिले ना तर जो मान आहे ना तो टिकेल असे काही वाटत नाही मला. अय्यो असं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. आणि मला सांगण्यापेक्षा तू त्या गुंडूला सांग. अय्यो माझ्या मागे तोच सगळं बघणार. अय्यो सांगते त्याला तर सांगतेच, पण तुम्ही पण विचार करा जरा. अय्यो गुंडप्पा, गुंडप्पा, काय ठरवले आहेस? कशाबद्दल? तुझ्या आप्पांसोबत काम करण्याबद्दल. अय्यो काम करायला काही अडचण नाही, पण मी माझ्या पद्धतीनं काम करणार. अय्यो तुझी पद्धत ठाऊक रे. लोकांची घरं भरण्याची तुझी पद्धत. अय्यो कामाची पद्धत. बरोबर आहे, पंच म्हणतात ते. ए पोपटा, तुला गावात काय चाललं ते ऐकून मला सांगायला सांगितलं रे. माझं तर मला सांगायला नाही सांगितलं बघा. आता तेच तर सांगाय आलो मी. तुम्हाला काय वाटलं चोरून चोरून तुमच्या गोष्टी ऐकतो का काय? तात्या काय सांगायला आलायस ना ते सांग आधी. रिकामी बडबड करू नकोस. आवत बाळू आला आहे गावात. या पोराचं काय होणार आहे, कसं होणार आहे हेच समजना झालं. आता हातावर हात धरून बसताना यायचं, मलाच काहीतरी करावं लागेल. बाळ्याचं तर काय बिघडत नाही, त्याच्या मनाला येईल तसंच तू वागतो. सत्तेचा विचार नका का कराय. हे आला का तू बाळू? अय्यो कधी आला बाळू? आताच तो घरात जाताना बघितलं आहे मी.
अय्यो त्याला भेटायला हवं मग. गुंडू काही गरज नाही हा. हे तर त्या बाळूवर नीट लक्ष ठेवायचं. त्याला जास्त फडफडवू द्यायचं नाही बघ. ऐक. म्हणजे काय अय्यो म्हणजे त्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं. कंट्रोल अय्यो म्हणजे नियंत्रणात ठेवायचं रे त्या. ताब्यात ठेवायचं म्हणा की. अहो पण इंग्रजी येत नाही ना. अय्यो त्याला बेडीत बांधून ठेवायचं. चांगलं ताब्यात ठेवायचं. बाळूला ताब्यात ठेवणार. पण मला बी हेच वाटतं पंच, बाळाला कसं काय ताब्यात ठेवणार आहे. अय्यो म्हणजे तुला काय वाटतं ठेवू शकत नाही? अहो पंच, तो लहान होता तेव्हा तर चांगलंच ताब्यात ठेवलं होतं तुम्ही. अय्यो म्हणजे ठेवलं नाही म्हणतोस की काय रे? एका पायावर कसा तयार झाला सुपारीला. अय्यो आता तसं तर तसं, पण तो काय आता लहान नाही राहिला, मोठा झाला. त्याला ताब्यात ठेवणं लय अवघड आहे. तुमच्या त्याने तर जमणारच नाही. हं? अय्यो येत त्या मला देतोस की काय रे चॅलेंज? हं? चॅलेंज अय्यो आव्हान. तसं काय नाही, पण जे आहे ते सांगतो आहे मी. अय्यो असं मग बघ आता मी काय करतो ते. बाल रागवला आहे का? रागावत्याला नाही तर काय. अरे तू कुठं हायस, कवा येणार हायस, ठावा असतंय भाई. अगं तुला सोडून कुठं जातो हाय? पुढं झालं कौतिक. अगं आधीच एवढी भूक लागली होती, म्हणलं बाशिव्या घालतोय का काय, पोटच भरलं असतं पण. असं आहे भाई. भूक लागली हाय. आता चूल पेटवली हाय की, सांग की वाईट. आणि बाळू काय करून घेतला हायस रे? काय झालं? अरे बाहेर खाया प्यायचं काय करत होतास? काय तर मिळत होतं, पर तुझ्या हातचं मिळत नव्हतं ना. तू असं बोलला म्हणून मी रागावणार नाही असं वाटलं का तुला? तू कसली रागवती आहेस? असं तू खा मग बघ की तुझ्याकडे. हा पण काय झालंय ते तरी सांग की. अरे भाषी बोल तरी बाळू. गंगी बी काय बोल ना, इथं येईना. सत्यवाचं बी काय समजन. म्या काय खुळी नाही बाळू न. किती दिसत असे हा? अगं बोलतच बसली आणि नुसती. जेवायला वाढकी. येऊ आणि जाऊन बाशी बोल. पण बाळूला ताब्यात का ठेवायचं? काही गरज आहे का? त्यांनी काही केलं आहे का म्हणतो मी. गुंडप्पा तुला काही समजत नाही. तुझ्या अप्पांसोबत कामात लक्ष दे म्हणते मी. काय समजत नाही? एखाद्याला उगाच त्रास द्यायचा का? नाही नाही, त्याने आपल्याला जो त्रास दिलाय ना त्याचा हिशोब चुकता करायला पाहिजे म्हणते मी. आणि गावातली सगळी लोक त्याच्या मागे जायला लागली तर आपल्याला कोण विचारणार? अय्यो म्हणून त्याला ताब्यात ठेवला पाहिजे. कुणी कुणाच्या मागे जायचं तो लोकांचा मुद्दा आहे. अय्यो ए गुंडू, सगळे गावकरी त्याच्या मागे गेले तर तुझा मान राहणार आहे गावात? अय्यो धाक राहणार आहे आपल्या गावात? अय्यो अयो पण का ठेवायचा धाक म्हणतो मी. म्हणून म्हणते अप्पांसोबत कामात लक्ष दे. सगळं समजेल तुला. आणि गावातल्या लोकांना साधं भोळं समजण्याची चूक करू नकोस. आणि प्रत्येक वेळी त्या बाळूची बाजू घ्यायची बंद कर जरा. अय्यो इंद्री तुम्ही त्या बाळूची व्यवस्था करा. अय्यो करतो, बाळूची व्यवस्था करतो.
जेव्हा अहो तुमचं गुरी यायच्या आज बाळ्या येईल गावात. बर मग मग काय म्हणजे काय करणार आज आपण? आपण काय बी नाही करायचं. आता माझं गुरु आलं का म्या असा डाव मांडल का बाळ्याला गावात नाही राहू द्याचा म्या. हा म्हणजे म्हणजे काय, अहो म्हणजे बाळ्याला गावात राहू देणार नाही तर घालणार कुठं आहेत त्याला? गावाच्या बाहेर. म्हणजे लगीन व्हायच्या आधी का लगीन झाल्यावर? ते ठाव नाही पर लवकरच. अहो देवा पर असं करून कसं चालेल? का नाही चालायचं? का तुला बी तो बाळ्या गावातच पाहिजे आहे? नाही 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 नाही, मी काय करू त्याला घेऊन? मग असं का म्हणला? का असं करून चालायचं नाही म्हणून? बाळ्याला जर गावाबाहेर काढलं तर देव्या बी जाईल की गावाच्या बाहेर? जाऊ दे की मग काय अडचण आहे? काय अडचण आहे म्हणजे? अव देवी आई गावात येईल म्हणून बाळ्या आणि देवी आईचं लगीन करा तयार झालो आहेत ना आपण. त्याचं काय झालं? तेव्हा आपण दोघच होतो. आता माझं गुरुजी येते आलं. त्यासनी काय बी अवघड नाही बघ. देवी आई कुठं बी असली तरी सवताच्या पायानं चालत 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 हात येते आपल्याकडं. अहो काय सांगता देव बाप्पा? खरं ते सांगतो हाय. हा आणि म्हणून त्या बाळ्याला गावाच्या बाहेर काढायचं आहे. म्हणजे बाळ्या गावाच्या बाहेर आणि देवाई हात येईल होय? वय अव मग लवकर तुमच्या गुरुसने बोलून घ्या. जरा वाट बघाय शेख मंगळो. नाही 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 नाही, आता राहतच नाही. त्यासने लवकर बोलून घ्या म्हणजे लवकर देवाई हात येईल. वय बा अरे मला ठाव आहे का तू रागवला आहेस माझ्यावर? कसं ठाव आहे? अरे आहे ना सांगितलं. तेव्हा बोल तुला काय बोलायचं आहे ते. काय बोलायचं नाही बाबा. अरे तूच म्हणलास ना व बोलायचं आहे म्हणून. मग आता काय झालं? बोलायचं आहे विचार करतो हाय का बोलून काय उपयोग आहे? अरे उपयोग कसा नाही? उपयोग कसा नाही म्हणजे तू ऐकतो का माझ? ऐकतो की समद्यांचं समजा ऐकतो म्या. पण मला जे पटल तेच करतो म्या. मग झालंच. माझं तुला पटायचं नाही. जे करायचं आहे तेच करणार. अरे पण तुझं काय म्हणणं आहे ते तर समजू दे की मला. काय ठरवलं आहे? घरातली काम धाम जबाबदाऱ्या काय हात नाही तुला? शेतात मी एकलाच राबतो आहे. कोंबड्या मी एकलाच इंतो आहे. ते असंच चालू राहणार आहे का? बरं मग म्या काय करायला पाहिजे? अरे काय करायचं म्हणजे हातभार लावाय ना ग का? लावाय पाहिजे. करतो म्या मदत. आणि एक काय? गंगीला काय सांगायचं आहे? आता तिला कशाच काय सांगायचं आहे? अरे तिनं बोलणं टाकलं आहे. तुला काय वाटत नसेल तर माझी लेख आहे आणि त्या सत्तीनं काय करायचं? समजास ती ठाव आहे तुझ्या संग सुपारी फुटली आहे ती. लोक बोलत असतील तिला. तिनं काय करायचं? आयुष्यभर तुझी वाट बघत बसायची का? असंच चालू राहणार असेल ना ते एक दिवस लेकीच्या जावई बापूच्या आणि नातीच्या पाया पडावं लागत. अरे बा असं काय बी व्हायचं नाही बघ. मग काय होणार आहे? हे काय असेल ते बोल तुझ्या माय संग. सांग मला का पुढं कसं कसं आणि काय काय करायचं आहे ते. झालं का बोलणं? होय झालं. या गावात जाऊन येतो. जे काय असेल ते बोला आणि सांगा मला. काय झालं बोलणं? काय होणार? काय तुझं काय मत आहे?
आय मी कामाला कुठं नाही म्हणतो, काम करेन की. घरात बसून तर खाणार नाही, कुणामुळे हात बी पसरणार नाही. हे ते झालंच. लग्नाबद्दल तुझं काय मत आहे? खरं सांगू का आय, मी लगीन करणार नाही. अरे हे काय बोलतो आहेस तू बाळू? वय माझं जे मत आहे ते मी सांगितलं आहे. अरे असं करून कसं चालेल? हा, सक्ती संग तुझी सुपारी फुटली आहे म्हणजे अर्ध लगीन झालंच की नाही म्हणून कसं चालेल? अन काही गुमान केला आहे का बाळू? समजा गावामोर केला आहे ना? बघ समज खरं हाय. मी सारखं माग लागला होता म्हणून माझं मत सांगितलं. असं नग करू बाबा, मी हात जोडते तुझ्या मोर. काय बा आल्यावर का रामायण करायचं आहे का? आणि गंगी तरी गप बसल. जावई बापू काय म्हणत्याल? गावा मोर तोंड डावाय जागा राहायची नाही बाळू. काय आमच्या सारख्यांची लग्न टिकत नाहीत. तुमच्या सारख्यांची म्हणजे तू काय जगाय गा आहेस का? समद्यासनी आधी असंच वाटत असत पण नंतर समज व्यवस्थित व्हाय. हा, संसार केल्या बगैर निपटय व्हाय. हा, काय एकलाच फिरणार आहे असं अनुमान? सुपारी फुटली आहे, घरची सोयरी खाय आणि पोरगी बी चांगली आहे की बाळ. हा, असं नका करू, लगीन करावं लागेल. हे बघाय ना, सांगितलं जे सांगायचं आहे ते. आता तुम्ही बघा काय करायचं आणि बाला कसं सांगायचं. तुझ्याच्यानं होत नसेल तर मी बोलतो बाळ. नग तू काय बी बोलू नग. तू गा आल्याला तंटा नग मला. नीट विचार कर. म्या म्हणते हाय म्हणून तरी वय म्हणते. मी गावात जाऊन येतो. बाळू, पांडुरंगा काय वाढून ठेवलं हाय मोर? काय करायचंय या बाळूचं? सत्तीचं कसं होणार? एक बोलू का पंच? अयो नाही म्हटलंस तर तू बोलणार नाहीस का रे पोपटा? बोल. अवा अक्का म्हणते तसं करा. अयो म्हणजे काय करायचं रे ते? अवा गावात ध्यान द्या जरा, नाही तर तुमची हायती वट बी संपून जाईल. ए असं काही होत नाही बघ. अयो माझं अजून वजन वाढणार, अयो माझा धाक वाढणार गावात. अय्यो आणि कसं काय? अयो गोऱ्या सरकारच्या दरबारी एका साहेबासोबत माझे चांगले सूत जुळले बघ. सगळे पहिल्यासारखेच होणार. अय्यो खरं सांगताय का? अय्यो मग काय खोटे सांगतो काय रे तर त्या? तसं जर झालं ना तर लय चांगलं होईल पंच. अय्यो होय होय, त्यासाठीच सरकार दरबारी रिलेशन चांगले ठेवतो आहे बघ. हा, अय्यो करू करू तुझे लग्न करू. मग लय चांगलं होईल. पंच तेव्हा बाळू बाळू कुठे? तो काय? अय्यो बोलू पटकन. आय आ बाळू, आ बाळू इकडे. हा इकडे ना. येऊ लागलाय. काय रे तात्या? काय रे बाळू कसा आहेस? बरा हाय. पंढरपूर वरून कधी आलास? आजच आलो हाय. अय्यो आता जरा घराकडे पण लक्ष दे रे बाबा. म्हणजे अय्यो तुझ्यामुळे तुझ्या घरातले सगळे वैतागलेत. अय्यो तुम्ही कशा पाय काळजी करताय? तुम्ही तुमचं बघा की. आणि हा, माझ्या नादाला लागू नका. लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. आता तसं व्हायचं नाही. ए बाळू तू कोणाशी बोलतो आहेस काही कळतंय का तुला? चांगलंच समजत हाय तरी बी सांगतो आहे म्या. अय्यो म्हणजे धमकी देतोस? वय तसं समजा पाहिजे तर. पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या ए अरे पंच असतील घरात.
माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव. माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय आणि म्या हाय. लहानपणी चावडी मोर उभा केला म्हणून असं नका समजू का आता बी ऐकून घेईन. अय्यो म्हणजे धमकी देतोच. बाय तसं समजा पाहिजे तर. पण माझ्या नादाला लागू नका. अरे बाळू, अरे गावचे पंच आहेत ते, त्यांच्या संग ए अरे पंच असतील घरात. माझ्या मोर काय चालायचं नाही. आणि तू बी ध्यानात ठेव. माझ्यावर ध्यान ठेवशील ना तर तू हाय आणि म्या हाय. येतो म्या. बघितलं का पंच, मी आज तुम्हाला आधीच सांगत होतो, हे काय ऐकायचं नाही तुम्हाला. हे तर त्या कसा ऐकत नाही तेच बघतो बघ मी. अब बघतच बसणार आहे आपण, दुसरं काय करणार आहे. हे तर त्या हा ताब्यात कसा राहील याचाच विचार करायचा आहे. हा बाळू लहानपणी जितका त्रासदायक होता त्यापेक्षा आता जास्त त्रासदायक असणार बघा. तेच म्हणतो मी आपण, मग काहीतरी करायला पाहिजे. सगळ्यात आधी त्याचं लग्न लावून द्यायचं बघत त्या. अय्यो हा बाळू, अय्यो बाळू. अय्यो बाळू, आलास तू? होय. अरे हे अक्कल सोडून कुठं जाणार म्या. बरं वाटलं बघ तुला बघून. कसा आहेस? म्या बरा हाय. तू कसा आहेस? मीही बरा आहे. अरे किती दिवस झाले मी तुझी वाट बघत होतो. मला खूप आठवण येत होती रे तुझी. म्या बी विसरलो नाही तुम्हासनी. तुम्ही समधी आठवत होता. बरं झालं तू आला असं. पण आता तुला काळजी घ्यावी लागणार. म्हणजे तुझ्या विरुद्ध काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? काय ते माहित नाही, पण माझ्या घरातले आणि देवाप्पा हे सगळे मिळून तुझ्या विरुद्ध काहीतरी करण्याच्या विचारात आहेत. एवढंच नव्ह, मग काय काळजी करायचं कारण नाही. मला काही समजलं नाही. अरे त्यांच्याच्यानं काय बी होणार नाही. म्या लहान होतो तेव्हा काय करता आलं नाही त्यासनी. आता काय करणार आहेत ते सोड. तुझ्या लग्नाचं चाललं हाय असं कानावर आलं माझ्या. बरं वाटलं ऐकून. चालू आहे. माझ्या लग्नाचं सोड, तुझ्या लग्नाचं काय रे बाळू? कुठं काय? अरे म्हणजे किती वर्ष झाली तुझी सुपारी होऊन, तुझं लग्न कधी व्हायचं म्हणतो मी. तुझ्या घरी काही विषय निघाला की नाही? निघाला. तर म्या माझं मत सांगितलं हाय आईला. बाला बी सांगायचं आहे आणि ते बी सांगेन. अय्यो काय मत आहे तुझं म्हणतो मी. तुला ठाव नाही वय? म्हणजे लग्न करणार नाहीस तू? वय नाही करणार. आणि हे तू घरी सांगितलंस? आईला सांगितलं आहे. आणि घरच्यांना ते मान्य आहे? नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. अय्यो बाळू, मग ते तुला लग्न करण्यासाठी तयार करतील की रे? ते लय म्हणत्याल, पण म्या लग्नाला तयार होणार नाही. अय्यो तुझं लग्न व्हावं म्हणून माझे आप्पा, आव्वा आणि देवाप्पा आणि सगळेच मिळून तुझ्या घरच्यांना मदत करतील की रे? आणि तुला चावडीवर उभं करतील. अरे त्यासनी काय करायचं आहे ते करू दे. म्या लगीन नाही करणार. पण होय, म्या त्यासनी नाही घाबरत. ठीक आहे, जे काय व्हायचं आहे ते तुझ्या मनासारखं होऊ दे. श्री महादेवाचरणी प्रार्थना रे बाळू. महादेवाच्या मनात हाय तसंच होणार हाय. म्या नाही काळजी करत. ठीक आहे, तरीही काळजी घे. कारण तुझ्या विरुद्ध जे आहेत ते काय करतील आणि कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही. त्यासनी जाऊ दे कोणत्या थराला जायचं आहे ते. म्या जर माझ्या थराला गेलो तर मग त्यांचं गावात राहणं अवघड होऊन जाईल. आय जाऊन येतो मी. कुठं र? कुठं म्हणजे शेतावर चाललो आहे. नुसतं बसून कसं चालेल? आधी मी तुला हेच सांगत होती. हो,
गप्पा मारत बसू नका, जावा नाहीतर उशीर होईल. वय वय राम 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 जावई बापू. गंगूताई राम राम. अरे तात्या राम राम. गंगूताई राम राम. कसे समदे? बरीच आहेत सम. कस काय येणं केलं? तालुक्याला काम होतं, बर. म्हणलं जाऊन या जावई बापूकडे म्हणून आलो. अरे बस की. पान खाल्लं होतं. काय मग बाकी? बाकी काय नाही, चाललं आहे आपलं. काय तुम्ही आमच्या गावाकडे येतच नाही आता? लय दिवस झाले काय आले नाही म्हणून विचारलं. काय करायचं तिकडे येऊन? अहो असं कसं? तुमच्या सुनेचं माहेर आहे. असू दे, मलाच नाही यायचं तिकडं. अहो पर का? ए तात्या, उगा बोळ्यान दूध नका पिऊ. तुला ठावा आहे ना काय झालं आहे ते? नाही बा, खरंच मला काही ठाव नाही. म्हणजे काय? ए तात्या, बाळू आणि सत्तीची सुपारी झाली ना, पर लगीन व्हाय ना. बाळू नाही म्हणतोय म्हणून आम्ही तिकडे यायचं बंद केलं आहे. हा असं कसं? हा म्हणजे लगीन होणार आहे का नाही मग? होणार नाही म्हणजे होणार की. अरे पर कावा, एवढे वरीस झाले सुपारी फुटून, आता पोतूर तर लगीन व्हायला पाहिजे होतं. व्हायचं तवा होईल. नाही मी काय म्हणतो, काही मदत पाहिजे असेल तर पंचासनी सांगा. अरे त्या पंचाला मसला धाडाय पाहिजे. अयो, त्याच्यामुळे झालं आहे समज. त्याने काय केलं? काय केलं म्हणजे? त्याच्यामुळे हे नेलं नसतं तर हे समज झालंच नसतं. कुठनं विचार आला आणि त्या पंचाच्या मोहर नेलं. या पंचाचं ऐकलं आणि काय करून बसलो. या बाळ्याचा बदला घ्यायचा होता आणि आमच्या बोकांडी बसला. ओ जावई बापू, इकडे अहो म्या काय केलं? अहो तुम्हीच तर गेले होते पंचाकडे. काय जावई बापू? ए तात्या, आयो म्या नव्हतो गेलो, हाच घेऊन गेला होता मला. यो यो बी होता ना त्यात. वय वय वय. आणि तुला सांगतो, याच्यात डोसक्यात होतं की बाळूला चावडीवर न्यायचं आहे म्हणून. काय तात्या? हा कुठं हरवला आहे? तुम्ही कवा आला? आता चाल झालं का बोल? हा म्हणजे काय वय का नाही? भय झालं. मग काय ठरलं? कवा करायचं लगे? आत्ता झाला आहे ना व तुम्ही, बोलू नंतर. चाल नंतर का? आता काय झालं? झालं काय नाही म्हणलं, दमानं बोलता येईल की. बाळ्या बाहेर ये. बाळून हाय. नाही म्हणजे कुठे गेला आहे? नाही म्हणजे बाहेर जाऊन येतो म्हणून गेला हाय. येईल की. कवा येईल? आणि येईल तेव्हा येईल. काय म्हणलं ते सांग. हाय का? म्या काय म्हणते, बरं झालं आलास. बोलणं झालं ना व? वय मग काय बोलणं झालं? आयला सांगितलं आहे म्या. सुंदरा काय सांगितलं यानं? म्हणलं ना व सांगते. तुम्ही जरा शांत व्हा. शांत बिंत काय नाही.
अरे फटदिशी सांगा काय बोलणं झालं तर. तिला सांगता येईना तर तू सांग. म्या लगीन नाही करणार. नाही नाही माझ्या डोसक्यात कुठं होतं अहो तुम्हीच चालले होते पंचाकडे. म्या फक्त म्हणलं बुवा म्या संघ येतो. माझं डोसकं बिस्क नाही ह्याच्यात. गबस तात्या, तुला आणि तुझ्या पंचाकडे चांगलंच बघतो मी आता. थांब. बाळाला 50 फटकं देऊन सुपारीसाठी उभं केलं होतं ना तुम्ही. तुम्हाला 100 फटकं द्याय पाहिजेत. अहो माझं काही नाही. अहो पंचनीच केलं होतं हे समज. त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. जातो म्या. ए, बस तात्या, बस. म्या जातो. मला काम आहे एक. ए तात्या, बस खाली बस. अरे बस. नाही नाही तालुक्याहून येतो ना. जातो जातो. नाही नाही म्या जातो. याच्यामुळे माझ्या नातीचं वाटोळ झालं. ओ यांच्यामुळं मागणं आधी तुमच्यामुळं झालं आहे. ए गंगे, आम्ही काय केलं आहे? काय केलं नाही तुम्ही? हा मी सांगत होते ना त्या बाळ्या संग लगीन नाही ठरवायचं म्हणून. माझं ऐकलं नाही. घरची सोयरी काय ह्याव हाय त्याव हाय. अगं अगं त्या पंचानं भरिवलं डोसक्यात. त्यांच्याकडे गेलात कशा पायी? समजा सवता करायचा आणि दुसऱ्यावर ढकलायचं हे आता बंद करा. समजा तुमच्या पायी घडता आहे. घ्या. काय डोसकं बिस्कं फिरलं काय? हा? उगा काय बी बोलायचं. म्या माझं म्हणणं सांगितलं आहे. माझ्या लेकीची लेख आहे सत्य. नाथ आहे माझी. तिच्या आयुष्या संग खेळतोस. हा? लगीन नाही करायचं म्हणजे? हे बघ बा, कामाचं सांगितलं तर त्याला माझी नान आहे. ते कराय म्या तयार आहे, पर लगीन नाही करायचो म्या. कसा करत नाही बघ तू की. सुंदरा, त्या भाषी त्याला समजावून सांग. मला काठी घ्यायला लागला हातात. वा, असं करून जमतंय भाई. आणि बाळू, तुला बी काय समजतं का नाही? तुम्हाच समजत नाही. म्या सांगितलं ना व, आमच्या सारख्यांची लग्न नाही टिकत. ए ती ऐकून घेते म्हणून काय बी बोल ना ग. आमच्या सारख्यांची म्हणजे? हे बघ बा, मला लई काम आहेत. मला नाही लग्नात अडकायचं. ठाव आहे तुझी काम. तुम्हाला लग्नाला उभं राहायचं. तुम्हाला कसं सांगायचं मला नाही समजत. मला समजत. काय करायचं ते म्या बघतो. अरे बा, हे लगीन झालं तर चांगलं नाही व्हायचं. रस सुपारीच्या वेळी बी असंच बोलला होतास की. काय बंगळ झालं? समजा बला आहे ना व. अरे मी तवा बी म्हणत होतो, हे लगीन झालं का चांगलं व्हायचं नाही. आता बी तेच सांगतो आहे. अरे पण तुला विचारलं कुणी चांगलं होईल का वांगाळ ते? नाही, पण मला जे विचारलं आहे त्याचं उत्तर देतो आहे म्या. लगीन नाही करायचो. लगीन करणार आहेस का नाही ते नाही विचारलं. कवा करणार आहेस ते विचार. आणि तुला सांगता येत नसल तर म्या ठरवतो. उमान उभा राहायला. आय, अगं तू तर सांग की. या काय सांगू? त्यांचं काय चुकतं हाय असं मला वाटत नाही बाळू. तुझं चुकतं हाय. सत्तीचा तरी विचार कर. काय करायचं त्या पोरीनं? आणि सुपारी झाली हा इसरू नगस. तेव्हा लगीन करावंच लाग. अरे करून लगीन मोडलं तर काय म्हणते लोक? ही मला दिल का कोणी पोरगी? आणि ती गंगी पुण्याचा पाय ठेवायची नाही इथं. बाय बाळू, निस्ता स्वतःचा विचार करू नका, बाकीच्यांचा बी विचार कर. अगं बाकीच्याचाच विचार करतोय म्या. लई काम करायची आहेत मला. हा, तुझी काम लग्नानंतर कर. अरे पर बस
वसुंधरा, याला काय समजवायचं ते समजव. या उद्या गंगीकडे जाणार आहे. जे काय असेल ते मी निघायच्या आत मला समजायला पाहिजे. पण एक बोलू का हो? लग्नाचं बोलणार असेल तर बोलू नकोस बघा. का हो? अयो का हो म्हणजे रोज रोज तोच विषय. अयो कंटाळा कसं येत नाही रे पोपटा. अहो मग मिटून टाका ना एकदाचा विषय. म्या कशाला रोज रोज काढतो या? अयो यो 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 बघू बघू करू काहीतरी. कामावर लक्ष दे. कसं करू काम, कसं करू? माझ्याच्यानं नाही होत काम, पण ध्यानच लागत नाही. अय्यो किती आवाज रे तात्या. हा गुंडू तू खा. अव्वा मला अजून पाहिजे. होय देते देते, तू खा आधी. छोटे मालक मस्त आहे ना. एकलेच खाता का काय? तात्या तोंड बंद कर आधी आणि खाऊ दे त्याला. गुंडू तू खा. त्याच्याकडे फार लक्ष देऊ नकोस. नका देऊ ध्यान, पर बाळ्याकडे समजा गाव ध्यान देतो तिकडं बघान का नाही? म्हणजे रे त्या अव म्हणजे तो बाळू नुसता गावातून जरी चालला तर समजे त्याच्याकडे वळवळू बघते. का का म्हणजे रुपडत तसं आहे त्याच. अव नुसते गावातले माणसं नाही तर गावातल्या बायका बी नुसतं वळू वळू बघतात आणि बघतच बसतात. अय्यो बायका पण एवढं काय त्याच्यात बघण्यासारखं. अय्य अव कसला रुबाबदार आहे त्यो. ए जाऊ दे तो विषय. अव तुम्ही जाऊ दे म्हणून काय होतंय, पण जे खरं आहे तेच सांगितलं म्या. गुंडू ऐकलंस का तात्या काय सांगतोय ते? तू पण जरा कमी खात जा. अय्यो तुझ्याकडे पण लोकांनी बघायला पाहिजे. अय्यो अयो अप्पा बाळूचा द्वेष करणं जरा बंद करा. वैजयंता काय आहे? तुम्हाला किती वेळा सांगितले त्याला खाण्यावरून काही बोलत जाऊ नका म्हणून. त्याला आवडत नाही माहिती आहे ना. अय्यो असू दे असू दे. तू बाळूच्या बाजूने एवढं का बोलतो? बोलते मी त्याच्याशी. येत त्या हा तू सांगितलंस ते खरं आहे ना रे? काय? बाळूकडे बायका माणसे वळून 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 बघतात म्हणून. नाहीतर काय, जे खरं आहे तेच सांगितलं म्या. पण स्वतःच्या डोळ्याने बघितलं म्या. त्या असा निघाला ना समजा त्याच्याकडे बघतो. अरे कोण चाललं, अरे कोण चाललं. हा असा झप्पा झप्पा झप, कोणाकडेच बघत नव्हता. झप्पा झप्प 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 अशी काठी त्याला घुंगर असं चालणार. असा रुबाबदार फेटा असतो. नुसता असा निघाला ना तो. हा हा हा. बाळू अरे असं काय बघतो हाय? मी लहान असल्यापासून बघतो हाय. रोजच्याला तुझा नियम काय मोडत नाही. सांच्याला तुळशी माय मोर दिवा लावायचा. काय करणार बाबा, माझं गारण दुसरं कोण ऐकणार हाय? तुळशीमान पांडुरंगा बिगर त्यांच्या मोरच बोलावं लागणार ना. व तू तर काय ऐकत नाहीस. तिथं पाया पडलं का मला बरं वाटतं. तुझे करते हाय ते काय वाया जात नाही. मग तुळशी माय असू दे नाहीतर पांडुरंग असू दे, तुझं गारानं त्यांच्या जवळ पोचत आहे. कुणास ठाव पोचत तर काय नाही. मनापासून नमस्कार केला की देवापत्र पोचतोच असं तूच सांगतेस ना. व समद पोचत त्याच्या जवळ. समद बघत असतो त्यो आणि समद ऐकत बी असतो. आता ऐकतो हाय का नाही काय ठाव. मनागत तर काय करत नाही. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. तू पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस? तू तर ऐकत नाही सर, पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही, देव समजा ऐकतो बघ.
मनापासून नमस्कार केला की तो देवापत्र पोचतोच असं तूच म्हणतेस ना व समजा बघत असतो तो आणि समजा ऐकत बी असतो. काय ऐकतो हाय का नाही काय ठाव. अगं तुझा लोक ऐकत नाही असं म्हण की. तू पांडुरंग ऐकत नाही असं कशा पाय म्हणतेस. तू तर ऐकत नाही सर पण देव बी ऐकत नाही असं वाटतंय. असं नाही देव समजा ऐकतो बघ. मग तू बी जरा ऐक की. आय तू इशे नग काढू पुण्यांदा पुन्हा फिरून फिरून तिथंच येते आहेस तू. झालं का काय बोलायचं म्हणलं का तुझं असं असतंय बघ बाळू. आता तू ऐकत नाही म्हणल्यावर काय करणार म्या. तू म्हण म्या ऐकत नाही म्या म्हणती तू ऐकत नाही. हा असंच चालू ठेवायचं आहे का बाळू. आता काय करायचं ते तू बघ. त्या माझं मत सांगितलं आहे. जरा शांत पुण्यांदा विचार कर की. हे बघ तसं बी लगेच कोणत्या गोष्टीला वय म्हणायची तुला सवय नाही. तेव्हा थोडा येळ घे आणि विचार कर. थोडा ये अगं अजून किती वेळ घेऊ विचार कराय. इतकी वर्ष विचारच करतोय म्या. मत बदललं का माझं आणि बदलणार बी नाही. तुळशी माय आता ह्याला तूच काय तर सांग. माझ्याच्यानं ऐकल असं तर काय वाटत नाही मला. कसा चालतोय वाळू झप 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 झप. अरे देवा त्या बाळूचं सांगायच्या नादात गंगूताईकडे जाऊन आलो. सांगितलंच नाही पण चला सांगा लागल. काय हो कसला विचार करता हाय. मी उद्या गंगेकडे जाऊन येतो. म्हणजे खरंच जाणार आहे वय. वय नाही तर काय. मला वाटलं बाळू तयार व्हावा म्हणून म्हणता हाय. नाही नाही खरंच जाणार. जाऊन सांगणार तर काय. काय म्हणजे बोलायचं पाहिजेलच की. न बोलून मिटणार आहे का. हा पण जे काय करायचं हाय ते सांभाळून करायला पाहिजे. उगा त्यांच्या डोसक्याला ताप न ग. काय डोसक्याला ताप भेट नाही होत. न भेटून तर काय चालायचं नाही. आणि तसं बी त्यांची काय चूक आहे. चूक आपलीच आहे. कधी असं वाटतं का सुपारी नसती केली तर बरं झालं असतं. त्यांचे ते मोकळे राहिल्यात. आता आपण तरी काय करणार. काय करणार ना तिला कसं तोंड डावायचं असं झालं. पण माझंच मन मला खातंय म्हणून जाऊन यायचं. न्याय येऊ का मग संग. ना ग ना गेलो तर कमी बोलतात. व आलीस तर गप बसायची नाही. त्या गंगीत सासू कशी आहे ठाव आहे ना. भय ठीक आहे तुम्ही जाऊन या. तारीख बिरीख काय ठरवू नका. मग काय करायचं. काय करायचं म्हणजे आवाजवर बाळू व्हाय म्हणत नाही तर काय उपयोग आहे. काय कसा म्हणत नाही. त्याला वय म्हणायला लावायचं आणि उभं करायचं. सुपारीला उभं केलं होतं. हवं पण तो ऐकायचं नाही. ऐक ना. त्याला सांगून काय करायचं नाही आता. त्याच्यामुळं मला हात जोडायला लागणार आहे लेकी मोर. चुकलं म्हणावं लागल. नात काय म्हणत असं. माझ्याला माझ्या आयुष्याची काळजी नाही. त्या बाळ्याच्या नादाला लागलं ना तर हाय ती बी माणसं तुटायची. तर बाळूला समजलं आहे की तुम्ही जाणार आहे ते. समजू दे की. मी काय घाबरतो काय त्याला. आणि सांग त्याला कशाबाई चाललोय ते. आता काय करायचं समजणं झालंय बघा. इकडं आड आणि तिकडे हिर असं झालंय माझं. आता ते ऐकतच नाही तर काय करायचं. ऐकत गप गुमान ऐक. आणि नाही ऐकलं त्याला आपण ऐकायला लावायचं. हवं पण लगीन करणारच नाही असं म्हणतो आहे त्यो. ऐक, एकदा पार पडलं म्हणजे सांभाळल त्यो. काय म्हणजे मला बी तसंच वाटतं हाय. पण आधी तयार तर होऊ दे. मला नाही फरक पडत आता. या उद्या जाणार आहे. बाळाला कसं समजवायचं ते तू बघ.
आणि नसल ऐकत तर मला सांग, मी माझ्या पद्धतीनं बघतो. हेनरी, असे काय पाहत आहात माझ्या गुंडूकडे? अयो काय बघत आहे म्हणजे? अयो असंच. हम्म. पंच हो पंच, येऊ का? ए पोपटा, आलास? ये. बाळूची बहीण आहे ना गंगूताई, तिच्या घरी गेलतो. कशाला? ते म्हणलं गावात काही घडा ना, तिथं तरी काय हाताला लागतं का बघा म्हणलं. तात्या, आता आलाच आहेस ना, तर काय काय झाले ते सांग आधी. ये. अहो काय सांगू तुम्हाला, अहो तिथं गेलो ना, जेवल्या बिगर सोडतच नव्हतं कोणी. काय जेवण होतं म्हणून सांगतो, हा हा हा, पंच पक्वान. हा 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 हा, छोटे मालक, अहो नुसते लाडू नाही, अहो जिलबी म्हणू नका, बासुंदी म्हणू नका, हा हा हा, अहो पुऱ्या पुऱ्या. छोटा मालक, अहो जिलबी. गंगूताई, वा वा वा. पंच, अहो एवढं खाल्लं तुम्हाला सांगतो, चलतं बी येत नव्हतं मला, पण आलो वा कसं बसा. पोटभर जेवलं बघा. हा. ए तात्या, जेवण भारी होते, पोटभर जेवलास. पुढे पुढे अहो बाळूचा इशे काढला ना म्या. बोललो काय म्हणलं, पुढं काय आहे का नाही. मग रे? मग काय, लय दुखी आहे ती, लय दुखी आहे बघा. तुमचा बी इशे काढला. अयो माझा विषय का रे? त्या पंचाला बी पटकीचा फोड उठला आणि तुला बी उठला. अयो म्हणजे रे? देव माणूस आहे म्हणले पंच. अयो खरंच? मग काय म्हणतं सांगतो काय म्या. पुढे अव म्हणले पंच देव माणूस आहे. अव पंचानी बाळूला सुपारीसाठी उभं केलं म्हणून सुपारी झाली म्हणे बाळाची. तात्या, त्यांनी आता काय ठरवले मग? हेच का आता समजा पंचावर आहे म्हणे. पंचाने जर मनावर घेतलं तर लगीन होईन म्हणे. पंच करा काहीतरी. अयो करू करू, आपण काहीतरी करू. हेनरी, त्यांचा जर आपल्यावर एवढा विश्वास असेल आणि ते आपल्या बाजूने असतील तर काहीतरी करायलाच पाहिजे. अयो अय्यो काही गरज नाही. अयो का गरज नाही? मदत करायला नको का रे गुंडू? अय्यो मदत करत आहात की आणखी काय ते मला चांगलं माहित आहे. ते जेव्हा मदत मागायला येतील तेव्हा बघू. मदत मागायला येतील तेव्हा येतील, पण गावचे पंच म्हणून स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. अयो तू शांत बस जरा. करू करू वैजंता, नक्की काहीतरी करू. आत्ताच चान्स आहे, त्याचं सोनं करू. होय होय बरोबर आहे, आत्ताच काहीतरी करता येईल. त्या बाळाला चांगलं कचाट्यात अडकवता येईल. बघा काही होतंय का ते, तर आता काय तुमच्याच भरोशावर आहे. येतो म्या. बा कुठे गेला सकाळ सकाळ? का तुला काय करमत नाही वय? आहे का आता? विचारायला बी नग वय. गंगीकडे गेला हाय. असं आहे वय. जणू तुला काय ठावच नाही. हा, ये बस इथं. मसली काय करायचं आहे ते करा. तुमच्यामध्ये माझं मरण हाय बघ बाळू. आय तू नग तरास करून घेऊ.
असं का? एकीकडे तू आणि दुसरीकडे हे. काय करू म्या? आय तू उगा काळजी करते आहेस बघ. भाळू अर माझा नाही, निदान बाचा तरी विचार कर, सक्तीचा विचार कर. गंगी भन आहे ना व तुझी. अगं म्या कुठं नाही म्हणतो हाय, त्यांच्या भल्याच सांगतोय म्या. पण माझ्या लग्नाच्या नादाला लागू नका. काय होणार हाय तिचा पांडुरंगालाच ठाव. तुझं एक बरं हाय आय, समद पांडुरंगावर सोडून देते हाय. हा मग काय करू म्या? आताच सांगते, ऐकलं नाहीस ना व? पंढरपुरातच जाऊन राहते बघ. बर मोरला एकादशीला आपण संघ जाऊ. उग बेपण जाऊ ना ग. तुला आयाची काळजी नाही. मोठा झाला हायस आणि आयाचं ऐकणं झाला हायस. आय तुम्ही उगा जीवाचा घोर वाढवून ठेवता हाय. जरा गपगुमानं बसा की. बर काय बी बोलत नाही. हा बर मी गावात जाऊन येतो. अगं काय म्हणतोय म्या, बोल की. हाय का? आता तूच म्हणलास ना व गप गुमान बस म्हणून. अगं आय मला जे नग हाय ते नग बोलू, बाकी समज बोल. आणि तू जर बोलली नाही तर हे घर खायला उठल मला. पुरं झालं कौतिक. हा आलोच म्या. बा आल्यावर पुण्यांदा हायच रामायण. गंगे आज होणार आहे का नाही? दम निघत नाही वय? घ्या गिळा. सावकाश खा बाबा, ठसका लागल. तुझ्या बायकोनं पिरमानं आणून दिलंय ना. बोलला का मधी? बोलणारच. मला काय भ्या हाय काय कुणाचं? हा माझं घर आहे. मी बोलन नाही तर काय बी कराल. जाऊ दे, तुमच्या तोंडाला कुणी लागायचं? बघितलं का हिऱ्या, कोण आलंय ते? या या या, राम राम. या या बस. राम राम. राम राम राम. कशी आहेत समधी? सुखात आहे. आमासनी काय होणार आहे? तुम्ही समधी कशी आहेत? बरंच आहे म्हणायचं. गंगे कशी आहेस? बरी हाय. तुम्ही बसा, तुम्ही बसा. ए गंगे पाणी. होय. आमासनी वाटलं तुम्ही विसरलात आमास. नाही नाही, असं कसं करीन म्या? जे जे झालं हाय ते ते होईल असं कुठं वाटलं होतं? घ्या घ्या पाणी. आठवण आली म्हणायची आमची. आठवण तर आधीपासूनच येते. म्हणून सारखं येत आहे वय इकडं. आपल्या तोंडानं यावं समजणं झालं. मग आता समजलं का? आम्ही जगलो का वाचलो हे बी बघायला आला नाहीस की? असं कसं बोलते आहेस? तुला समजा ठावा आहेस की? आमची काय चूक आहे जी झालं त्यात? नाही नाही, तुमची काय बी चूक नाही. चूक आहे ती आमचीच आहे. तुम्ही बरोबरच आहे. वय आम्ही चालवतो तुमच्या घरला. आमची पोरगी पदरात घ्या म्हणून सांगाय.
अहो तसं नाही. मग कसं आहे हा? एवढ्या दिसत तुम्ही आला नाहीत, मग आता कशा पाय आलात? काय तर काम असेल. नाही नाही, काम असं काय नाही. बाळ्या आला हाय वारीवरनं. अरे कोणी बाहेर येतं का नाही? बाळू, बाळू, ए बाळू, ऐ. ये. तात्या काय रे? काय कामात होता काय? नाही, बोल की. असं झालं म्हणलं भेटावं तुला. म्हणजे हाताला काही सापडते का बघतो आहेस का? अरे नाही नाही नाही, तसं काही नाही बाबा. हा, तू पंचाला बोलला होता ना, चांगलं केलं बघ, बराबर केलं तू. तुला नडवतो म्हणजे काय? होय का? मग आता तू सांगणार होय मला? अरे मनापासून सांगतो रे म्या. ए, तुझं समज ठाव आहे मला मनापासून काय आणि कसं असतं ते. अरे नाही रे बाबा बाळू, अरे मला खरंच भारी वाटलं. तू असं पंचाला बोलला ना, लय भारी वाटलं. म्हणलं तुला सांगावं एकदा. सांगितलंच ना आता. हा. निघ अय थांब 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 ना, आता. काय तुला एक सांगायचं होतं. अजून काय सांगायचं? मी गंगूताईकडे गेलो होतो. का? बाळ्या आला हाय वारीवरनं, म्हणून मग. म्हणून मग काय? हा, बाळ्या आला आहे तर आता काय आरती वावारायची काय आम्ही? तुमचा राग हाय ठाव आहे मला. बोललास का बाळ्या संग? होय. मग काय बोलला त्यो? तुला काय ठाव नाही वय? आयमचं पालुपत हायच त्याच. होय का? हा, म्हणजे लगीन कराय नाही म्हणतो का काय त्यो? त्याच काय सांगावं आता? हा, काय सांगाव म्हणजे? त्या बाळ्यापायी माझ्या नातीचं वाटणं झालं. गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. सुपारी फुटून इतकी वर्ष झाली तरी बी लग्नाचा पत्त्या नाही. होय की, घराच्या बाहेर पाय ठेवला की समधी विचारत्यात सत्तीचं लगीन कधी हाय म्हणून. मला ठाव आहे लोक कसं बोलत असतील ते. मग समज त्या बाळ्यापायी मी तुझ्याकडे येणंच टाकलं आहे बघ. पर कुणाला काय फरक पडतो आहे का? नाही ना व? असं कसं बोलती आहेस? फरक पडला नसेल का? काय वाटलं नसेल मला सुंदराला? वाटत असतं तर या आधी आला असतस. काय समजायला झालं होत? काय करणार मी आता? तुमच्या बाप लेकीचं राहू द्या. लग्नाचं काय करताय बोला. बोललो बाळ्या संग, तो काय ऐकायला तयार नाही. होय का? माझ्या पोरीला तशीच ठेवायची का बिन लग्नाची? नाही नाही, तसं काय व्हायचं नाही. मी बघतो काय. हा, जे काय असेल ते तुम्ही बघा. म्या काय गप बसणार नाही. आणि म्या काय सोडतो का काय त्या बाळ्याला? हा, काय झालं तरी हे लगीन व्हायलाच पाहिजे. वय ते होणारच की. कसं होणार आहे? त्यो जर तयारच नसेल तर? कसा तयार होणार नाही? लहान होता तेव्हा सुपारीला बी तयार नव्हता. चांगला फोडून काढला तेव्हा तयार झाला. पण आता तसं करून चालायचं नाही. का? ठेव आहे का काय त्याच? असं नाही, तो काय लहान नाही आता. खांद्याला खांदा लागतो आहे. असं करून कसं चालत? बोलू की आपण. हे बघा, आपण बिपून ते समजा तुम्ही बघायचं. हा, म्या काय गप बसणार नाही. आणि त्यो जर लगीन कराय नाही म्हणला ना तर समजा गाव गोळा करीन. असंच तालुक्याला गेलो होतो, म्हणलं जात जाता भेटून यावं जावई बापूला.
अरे पण का? अरे असंच म्हणलं लय दिवस झाले ते काही इकडे आले नाही, म्हणलं चौकशी करावं काय चाललं काय नाही. बर केली का चौकशी? हा अरे तुझी लय आठवण काढत होते रे ते. कसा आहे म्हणे बाळू, कसे आहे म्हणे समजे, खरंच इतकी आठवण काढत होते त्यांना इकडची लय आठवण येते बघ. लय चांगलं चांगलं बोलतो ते. म्हणलं बाळू गेला वारीला, समजे ठीक आहे म्हणलं. चांगलं केलंस हा. निघ आता. जाऊन ये ना एकदा तिकडं. ए म्या काय करायचं तू नग शिकू. जातोस का? जातो 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 बाबा जातो जातो. हा सांभाळा.